शकता वर्षावास 29 जुलैला सुरू होणार आहे। 29 जुलैला आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा आहे, धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे। म्हणजे विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिन नसतो, खऱ्या अर्थाने भगवान बुद्धाच्या उपदेशानुसार धम्मचक्र प्रवर्तन दिन कधी असतो? आषाढ पौर्णिमेला। का? तर आपल्या भगवान बुद्धांनी आषाढ पौर्णिमेला सारनाथ येथील ऋषीपतन मृगदायवनामध्ये पंचवर्गीय श्रावकांना धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केलेला आहे। आणि त्यामुळे आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा पण म्हणतात। ते पंचवर्गीय श्रावक भगवान बुद्धाला शरण आले, भगवान बुद्ध त्यांचे शास्ता बनले म्हणजे गुरु बनले, म्हणून सुद्धा आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात। आणि त्यानंतर आषाढ पौर्णिमेलाच धम्मचक्र प्रवर्तन दिन सुद्धा म्हणतात। पाली भाषा दिवस पण म्हणतात आषाढ पौर्णिमेला, कारण पाली सांगायला सुरुवात आषाढ पौर्णिमेपासून सुरू केलेली आहे। भगवंताची ती भाषा आहे।